हॅलो सगळ्यांना. सेकंड लेक्चर मध्ये वी आर डिस्कसिंग अबाउट द नोड. ओके, नोड हा आपला लेक्चर नंबर सेकंड आहे. आपण डिस्कस करणार आहोत नोड बद्दल. आता नोड म्हणजे काय होते, तर नोड म्हणजे असा पॉइंट ज्यामध्ये इलेक्ट्रॉन फाइंडिंग प्रोबॅबिलिटी काय असते, 0 असते किंवा खूप मिनिमम असते. ठीक आहे. सो नोड अ पॉइंट वेअर probability of finding the electron probability of finding the electron finding electron is 0 or minimum. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, नोड म्हणतो. नोड दोन टाईपचे असतात. ठीक आहे, एक असते आपला रेडियल नोड, रेडियल नोड, आणि दुसरा असतो आपला अँग्युलर नोड, अँग्युलर नोड. ठीक आहे. आता रेडियल नोडचा काय फॉर्म्युला आहे, रेडियल नोड काढायचा फॉर्म्युला असते n-l-1 आणि अँग्युलर नोड विच इज इक्वल टू असते l. ठीक आहे, म्हणजे ऍक्च्युली याच्यावर क्वेश्चन येतात, रेडियल नोड काढा, अँग्युलर नोड काढा, म्हणून त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहित पाहिजे. ठीक आहे, रेडियल नोडचा n-l-1 आणि अँग्युलर नोडचा आहे l. ठीक आहे, आपण आपल्याला जर टोटल नोड काढायला लावली, ठीक आहे, टोटल नोड, तर काय फॉर्म्युला येऊन जाईल, टोटल नोड इज इक्वल टू होईल आपला रेडियल नोड प्लस अँग्युलर नोड. बरोबर, रेडियल नोड किती आहे, तर रेडियल नोड आहे आपला n-l-1 आणि प्लस काय अँग्युलर नोड होऊन जाईल. बरोबर, प्लस l मायनस l कटेल आणि आपला आन्सर आहे टोटल नोड इज इक्वल टू n-1. ठीक आहे. आता आपण याच्यावरचे छोटे क्वेश्चन्स बघू की जेणेकरून आपल्याला कळेल की ऍक्च्युली क्वेश्चन्स कसे येतात, काय असतात. ठीक आहे, क्वेश्चन पहिला. ठीक आहे, क्वेश्चन असं आहे की जर आपल्याला 3D दिला आहे आणि आपल्याला काढायचं आहे जर रेडियल नोड आणि अँग्युलर नोड, तर आपण कसं काढू. सपोज रेडियल नोड दिला तर आपला फॉर्म्युला काय असते, n-l-1 आणि हा दिला आपल्याला 3D वरून आपल्याला काय कळते, इन्फॉर्मेशन ही कळते की n इक्वल टू 3 आहे आणि डी आहे, म्हणजे l इक्वल टू काय असेल, 2 असेल. n आणि l ची व्हॅल्यू कळली तर आपण रेडियल नोड काढू शकतो. हा झाला आपला 3, l किती आहे, 2 आहे, -1 म्हणजे इन शॉर्ट काय 3 - 3 विच इज इक्वल टू 0. बरोबर, तेच जर आपल्याला अँग्युलर नोड काढायची असेल याची, ठीक आहे, अँग्युलर नोड, तर काय होऊन जाईल, विच इज इक्वल टू l आणि l ची व्हॅल्यू किती आहे, 2 आहे. ठीक आहे, सो अशा प्रकारे आपण काय काढतो, रेडियल नोड आणि अँग्युलर नोड काढतो. ठीक आहे, सपोज आपल्याला क्वेश्चन दिला ज्यामध्ये आपल्याला ऑर्बिटल ओळखायचं आणि अँग्युलर आणि रेडियल नोड गिवन असेल, क्वेश्चन लिहूनच घेऊ आपण. क्वेश्चन असा आहे की an atomic orbital has two angular node and one radial node. तो atomic orbital काय असेल ते आपण ओळखू. ठीक आहे, काय दिलं आपल्याला, अँग्युलर नोड आपल्याला दिली आहे 2 आणि अँग्युलर नोड इज इक्वल टू काय असते, l असते, म्हणजे आपल्याला l ची व्हॅल्यू गिवन आहे. रेडियल नोड दिला आपल्याला किती, रेडियल नोड आपल्याला दिलाय 1 आणि रेडियल नोडचा फॉर्म्युला काय असते, n-l-1 आणि रेडियल नोड आपल्याला 1 आहे, म्हणजे 1 इज इक्वल टू n काढायचं आपल्याला, कारण l ची व्हॅल्यू गिवन आहे किती आहे, 2 -1. बरोबर, तर काय होऊन जाईल इथे 1 इज इक्वल टू होऊन जाईल आपलं n-3 आणि देअरफॉर n इक्वल टू काय होऊन जाईल, 4 होऊन जाईल. जर आपल्याला गिवन आहे की n इक्वल टू 4 आहे, ठीक आहे, n इक्वल टू 4 आहे आणि l इक्वल टू 2 आहे, तर काय असेल 4, l इक्वल टू 2 म्हणजे हा काय जाईल 4D. ऍटॉमिक ऑर्बिटल कोणता आहे, 4D आहे. ठीक आहे, सो अशा प्रकारे आपण रेडियल नोड आणि अँग्युलर नोड काय करतो, कॅल्क्युलेशन करतो. ठीक आहे, नेक्स्ट आपण बघणार आहोत कन्सेप्ट ऍटॉमिक स्पेक्ट्रा अँड हायड्रोजन स्पेक्ट्राचा. ठीक आहे, लिहून घेऊ. आपला नेक्स्ट कन्सेप्ट काय आहे, नेक्स्ट कन्सेप्ट आहे आपला ऍटॉमिक स्पेक्ट्रा किंवा आपण त्याला म्हणतो हायड्रोजन स्पेक्ट्रा. ठीक आहे, सो हा जो कन्सेप्ट आहे ऍटॉमिक स्पेक्ट्रा, हायड्रोजन स्पेक्ट्रा, हा कन्सेप्ट सगळ्यात पहिले आपल्याला कोणी दिला, हा कन्सेप्ट आपल्याला दिला आहे नील बोहरनी. ठीक आहे, नील बोहर. काय म्हणणं आहे नील बोहरचं, तर यांचं असं म्हणणं आहे, यांनी ऍक्च्युली कसा एक्सपेरिमेंट केला, यांनी काय केलं, एक्सपेरिमेंट केला, एक ट्यूब घेतली. ठीक आहे, ह्या ट्यूब मध्ये त्यांनी काय केलं, हायड्रोजन गॅस ठेवलं. ठीक आहे, इथे आपण म्हणू की इथे काय हायड्रोजन गॅस आहे. ठीक आहे, आणि त्यांनी काय केलं, याला हीट सप्लाय केली
आणि यांनी ऑब्झर्व केलं की जेव्हा हे हीट सप्लाय करत आहे तर यांना वेगळ्या प्रकारचे रेडिएशन इथून पाहायला मिळत आहे. ठीक आहे, वेगवेगळे एक पर्टिक्युलर रेडिएशन पाहायला मिळत त्यांनी ऑब्झर्व केलं. ठीक आहे, लिहून घेऊ आपण. काय झालं, यांनी पहिल्यांदा एक ट्यूब घेतली. ठीक आहे, त्या ट्यूब मध्ये हायड्रोजन गॅस टाकली. ठीक आहे, मग काय केलं, त्याला हीट केलं. हीट केल्यानंतर काय ऑब्झर्व केलं की इथून काय निघत आहे, पर्टिक्युलर रेडिएशन निघत आहे. ठीक आहे, पर्टिक्युलर रेज निघत आहे. आता आपण पर्टिक्युलर रे म्हणतो, बरोबर. तर पर्टिक्युलर रे जर आपण म्हणत आहोत, ठीक आहे, तर याचा अर्थ काय, की पर्टिक्युलर रे मध्ये आपला नक्कीच विग्योर जो आहे, ठीक आहे, पूर्ण कलर दिसेल का नाही, कोणता एक स्पेसिफिक कलर आपल्याला दिसणार आहे. ठीक आहे, आणखी काय ऑब्झर्व केलं, त्यांनी ऑब्झर्व केलं की जसं नॉर्मल स्पेक्ट्रा असतो, ठीक आहे, नॉर्मल स्पेक्ट्रा ह्या फॅशन मध्ये असतात, पण इथे आपल्याला लाईन स्पेक्ट्रा मिळत आहे. ठीक आहे, इथे आपल्याला काय मिळतं, लाईन स्पेक्ट्राच्या फॉर्म मध्ये आपल्याला मिळत आहे. ठीक आहे, तर त्यांनी इथे काय ऑब्झर्व केलं, हा काय लाईन स्पेक्ट्रा देतो. जेव्हा तुम्ही हायड्रोजनला हीट करता तर काय मिळते, आपल्याला रेडिएशन मिळते पर्टिक्युलर, आणि ते पर्टिक्युलर रेडिएशनचा जर आपण ग्राफ काढला तर आपल्याला काय पाहायला मिळते की तो लाईन स्पेक्ट्रा आपल्याला ऑब्झर्व करतो. ठीक आहे, तिथे आता एक्झॅक्ट काय कन्सेप्ट आहे ते बघू, म्हणजे मॉडेल त्यांनी कसं प्रेझेंट केला ह्या गोष्टी एक्सप्लेन करायला. ठीक आहे, काय असते, हायड्रोजन ॲटम असतील. ठीक आहे, हायड्रोजन ॲटम जो आहे मधात काय असते, न्यूक्लियस असते, आणि नंतर काय शेल, आणि शेलमध्ये काय इलेक्ट्रॉन काय करतात, रिव्हॉल्व होतात अराउंड द न्यूक्लियस. आता आपण इथे काय करतो, हीट देतो. ठीक आहे, हीट जसं आपण सप्लाय करू तर काय होणार आहे की हे इथले जे इलेक्ट्रॉन आहेत त्यांना एनर्जी मिळाली, आणि त्यामुळे ते काय झाले, ते एक्साइटेड स्टेटमध्ये गेले. इलेक्ट्रॉन जे आहे त्याला जशी हीट मिळाली, ठीक आहे, ते कुठे गेले, एक्साइटेड स्टेटमध्ये गेले. एक्साइटेड स्टेट किंवा लेवलमध्ये गेले. आता हायर स्टेटमध्ये गेल्यामुळे काय होणार आहे, हायर स्टेटमध्ये गेल्यामुळे अनस्टेबिलिटी तयार होईल, अनस्टेबल झाले ते. ठीक आहे, आता अनस्टेबल झाले. ठीक आहे, आता अनस्टेबल मधून त्यांना पुन्हा स्टेबल मध्ये यायचं असेल. ठीक आहे, अनस्टेबल कंडिशन जर असेल तर त्यांना काय करायचंय, पुन्हा स्टेबल कंडिशन मध्ये यायचंय. तर जेव्हा ते स्टेबल कंडिशन मध्ये येतात तेव्हा ते येताना काय करतात, रेडिएशन इमिट करतात. म्हणजे इथे ह्या एनर्जी लेवलवर तो पोहोचल्यावर जर जे इथे काय झालं, अनस्टेबल कंडिशन आहे, तो स्टेबल होण्यासाठी पुन्हा काय करेल, डिएक्साइटेशन करेल. डिएक्साइटेशन करताना तो काय करतो, सोबत रेडिएशन पण इमिट करतो, आणि हे रेडिएशन जे आहे त्याच्यामुळे काय होते, तो आपला जो आहे कलर इमिट करतो. ठीक आहे, ह्या रेडिएशनमुळे आपल्याला काय करते, कलर दिसतं. ठीक आहे, कलर ऑब्झर्व होते. तर नील बोरनी जे रेडिएशन ऑब्झर्व केले, जे आपण म्हणू, हे काय म्हणू आपण, रेज. ठीक आहे, जे रेडिएशन ऑब्झर्व केले, पर्टिक्युलर रेज जे रेडिएशन ऑब्झर्व केले ते हे होते. ठीक आहे, त्यांनी अशा टाईपचं मॉडेल आपल्याला काय केलं, एक्सप्लेन केलं. आता हे रेडिएशन जे आहे ते काय आहेत, ते रेडिएशन आहेत इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेज. ठीक आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेज आहेत ते. आता आपण नेक्स्ट कन्सेप्ट बघणार आहोत की सपोज आपण एनर्जी लेवल डिस्कस करू. ठीक आहे, हा काय आपला न्यूक्लियस आहे. ठीक आहे, हा फर्स्ट शेल आहे, म्हणजे n=1. ठीक आहे, n=1. E1 मध्ये किती असते, मध्ये आपण काय बघितला होता, आपण पहिले फॉर्म्युला बघितला ऑलरेडी. ठीक आहे, एकदा पुन्हा रिव्हिजन होऊन जाईल, आपण पुन्हा एकदा फॉर्म्युला बघून घेऊ आपला एनर्जी काढायचा. ठीक आहे, हा झाला आपला फॉर्म्युला. आपण ह्या फॉर्म्युलानी E1 काढलं होतं, किती आलं होतं ते, 13.6 इलेक्ट्रॉन वोल्ट इतकं आलं होतं. ठीक आहे, पहिल्या व्हिडिओमध्ये लेक्चर व्हिडिओ अपलोडेड आहे. ठीक आहे, त्या व्हिडिओमध्ये पूर्ण सगळं एक्सप्लेन केलंय, तिथे पाहून घ्याल. आणि ही काय आपली E2 ची एनर्जी लेवल, तीच आता आपण इथे डिस्कस करत आहोत. ठीक आहे, सो आपल्याला इथे एनर्जी लेवल माहिती आहे काय आहे, E1 चा -13. ठीक आहे, E1 चं लिहून घेऊ आपण, -13.6 इलेक्ट्रॉन वोल्ट इतकं. ठीक आहे, मग काय N2 आहे नेक्स्ट, n=2. याची एनर्जी लेवल किती आहे, याची एनर्जी लेवल आहे -3.4 इलेक्ट्रॉन वोल्ट. नंतर एनर्जी लेवल काय आहे, नंतर n=3 आहे, याची एनर्जी लेवल आहे -1.5 इलेक्ट्रॉन वोल्ट. ठीक आहे, तर आपण काय बघत आहोत की इथे काय होतं, एनर्जी लेवल काय क्रिएट होतात, बरोबर. काही एनर्जी लेवल इथे काय होतात, क्रिएट होतात. ठीक आहे, म्हणजे जर इथे जितके म्हणजे कमी काय म्हणून आपण एनर्जी लेवल तयार झाले तितके काय होणार आहेत, काही ट्रान्झिशन लेवल पण पॉसिबल होतील. ठीक आहे, आणि म्हणूनच पर्टिक्युलर रे ऑब्झर्व होतात. ठीक आहे, आणि म्हणूनच ह्या एनर्जी लेवलमुळे काय होत आहे, पर्टिक्युलर रे ऑब्झर्व होत आहे. म्हणजे असं होऊ शकते ना की आपला एक इलेक्ट्रॉन जो आहे तो होऊ शकते इथपर्यंत गेला,
म्हणजे आपल्या सेकंड लेवल पर्यंतच गेला, तर त्याच्यामुळे जेव्हा तो डिएक्सायटेशन करेल पर्टिक्युलर रेज मिळेल, किंवा होऊ शकते थर्ड लेवलवर गेला किंवा आणखी पण शेल असतील, तर आपला इलेक्ट्रॉन हीट मिळाल्यामुळे एकदम हाय लेवलच्या लेवलवर गेला आणि तेव्हा डिएक्सायटेशन करेल तर पर्टिक्युलर रेज मिळते. तर आपल्याला बेसिकली ह्या शेलमुळे जेव्हा हे नंबर ऑफ शेल इन्क्रीज होतात आणि आपल्याला इलेक्ट्रॉन तिथपर्यंत जातो आणि जेव्हा तो डिएक्सायटेशन करतो तर त्या लेवल पर्यंत गेल्यामुळे आपल्याला काय होतं, पर्टिक्युलर रेज ऑब्झर्व होतात. ठीक आहे, आता आपण एक क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, ज्याच्यामुळे आणखी कन्सेप्ट थोडा स्ट्रॉंग होईल आपला. सो क्वेश्चन असा आहे की अन इलेक्ट्रॉन ऑफ हायड्रोजन, आपण हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन घेतला आणि म्हटलं की हा जम्प करत आहे. ठीक आहे, जम्प्स फ्रॉम n इक्वल टू 2 अँड सॉरी n इक्वल टू 2 टू n इक्वल टू 1. ठीक आहे, दोन एनर्जी लेवल मिळाले आपल्याला, 2 पासून 1 कडे तो येतात. ठीक आहे, आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, फाइंड एनर्जी अँड वेवलेंथ. ठीक आहे, आपल्याला एनर्जी आणि वेवलेंथ काढायची आहे ऑफ इमिटेड रेडिएशन. ठीक आहे, सो कन्सेप्ट काय आहे इथे क्वेश्चन आपल्याला सिंपल विचारला आहे की हा आपला न्यूक्लियस, हा फर्स्ट शेल, हा सेकंड शेल, n इक्वल टू 1, n इक्वल टू 2. आपला इलेक्ट्रॉन इथे आहे आणि हा काय होत आहे, जेव्हा तो डिएक्सायटेशन करेल, ठीक आहे, तर n2 पासून n1 कडे येत आहे. तर n2 पासून जेव्हा तो n1 कडे जम्प करेल हा इलेक्ट्रॉन, तर किती रेडिएशन, याची जी रेडिएशन निघेल याची आपल्याला एनर्जी फाइंड आउट करायची आहे आणि वेवलेंथ सुद्धा फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे, ह्या दोन गोष्टी आपल्याला काढायच्या. आता एनर्जी काढायची आपल्याला, म्हणजे ऍक्च्युली काय करायचं आपल्याला ह्या दोघांमध्ये किती एनर्जी आहे, म्हणजे ह्या दोघांमध्ये किती एनर्जी डिफरन्स आहे ते काढायचं आहे. म्हणजे डेल्टा ई ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. ऍक्च्युली डेल्टा ई म्हणजे काय झालं, तर डेल्टा ई इज इक्वल टू आपण असं म्हणू शकतो E2 मायनस E1. बरोबर, आता E2 आपण याचा फॉर्म्युला काय घेतो, एनर्जीचा आपला फॉर्म्युला जो असतो, जो आपण थोड्या वेळापूर्वी बघितला, तो होता -13.6 Z² अपॉन n². बरोबर, हा फॉर्म्युला आहे. हायड्रोजनच्या केसमध्ये Z ची व्हॅल्यू 1 आहे. आता इथे फक्त आपण n ची व्हॅल्यू पुट करू, तर काय होऊन जाईल, इथे होऊन जाईल -13.6 1 चा स्क्वेअर, n ची व्हॅल्यू किती आहे इथे 2. बरोबर, 2 आहे, 2 म्हणजे 2 चा स्क्वेअर होऊन जाईल, मायनस हा किती झाला, हा झाला आपला -13.6 1 स्क्वेअर डिवाइड बाय E1 आहे. E1 मध्ये n1 ची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे, म्हणजे हा काय झाला आपला 1 चा स्क्वेअर झाला. बरोबर, विच इज इक्वल टू -13.6. ठीक आहे, डिवाइड बाय 4, आणि हा मायनस मायनस काय झाला, प्लस झाला, आणि हा झाला 13.6. ठीक आहे, 1 ची काही व्हॅल्यूज नाही आहे, 1 नी मल्टिप्लाय केलं तरी आन्सर तोच येईल. बरोबर, नेक्स्ट स्टेप मध्ये काय होऊन जाईल, तर नेक्स्ट स्टेप मध्ये आपला आन्सर येईल, इथे हा झाला -3.4 प्लस 13.6 विच इज इक्वल टू आपला आन्सर येईल 10.2 इलेक्ट्रॉन वोल्ट. सो आपल्याला एनर्जी डिफरन्स कळला ना, एनर्जी डिफरन्स इथे किती आहे, ते इथला एनर्जी डिफरन्स जो आहे, जेव्हा आपला इलेक्ट्रॉन n2 पासून n1 कडे येईल तर किती एनर्जी राहणार आहे त्याची, 10.2 इलेक्ट्रॉन वोल्ट इतकी. ठीक आहे, आता आपल्याला काय प्रश्न आहे, आता आपला प्रश्न आहे वेवलेंथ कसं काढायचं. बरोबर, आपल्याला वेवलेंथ काढायचं. बरोबर, हा आपल्या समोर प्रश्न आहे. तर वेवलेंथ जी आहे ती काढायसाठी आपण वेवलेंथचा फॉर्म्युला डिराईव्ह करू. ठीक आहे, आता ह्या कॅल्क्युलेशन साठी स्पेस सोडून देऊ इथे आपण आणि वेवलेंथ बद्दल डिस्कस करू. वेवलेंथचा फॉर्म्युला डिराईव्ह करू. काय असते वेवलेंथ. ठीक आहे, वेवलेंथ आपल्याला माहिती आहे डेल्टा ई इज इक्वल टू काय असते, एच न्यू, आणि न्यू इज इक्वल टू असते आपला सी अपॉन लॅमडा. ठीक आहे, फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू स्पीड ऑफ लाईट अपॉन वेवलेंथ. तर आपण इथे पुट करू शकतो एच, न्यूच्या जागी आपण सी अपॉन लॅमडा टाकू. ठीक आहे, आणि हा काय झाला आपला डेल्टा ई झाला. ठीक आहे, म्हणजे आपण असं करू शकतो, वेवलेंथ एक साइडला घेऊ, एच सी इंटू एच सी अपॉन डेल्टा ई करून घेऊ. एच म्हणजे प्लँक कॉन्स्टंट, याची व्हॅल्यू किती असते 6.6 इंटू 10 टू द पॉवर -34, आणि सी म्हणजे स्पीड ऑफ लाईट, याची व्हॅल्यू किती असते 3 इंटू 10 टू द पॉवर 8 डिवाइड बाय
डेल्टा ई ची व्हॅल्यू आपण काढली होती, किती होती ते 10.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट इतकी होती. म्हणजे हे पूर्ण कॅल्क्युलेशन करावं लागेल सगळं आणि तेव्हा आपल्याला फायनल आन्सर मिळेल. तर हे कॅल्क्युलेशन कॉम्प्लिकेटेड झालं, आपण थोडं सिम्पल ट्राय करू. तर सिम्पल जर ट्राय करायचं आहे तर कंडिशन एकदा पुन्हा समजून घ्यावं लागेल. कंडिशन काय होती की आपल्याकडे न्यूक्लियस होता, हा पहिला शेल आणि हा दुसरा शेल. हा आपला पहिला शेल आहे, हा दुसरा शेल आहे, ठीक आहे. आणि आपला इलेक्ट्रॉन सेकंड शेल मधून फर्स्ट शेल मध्ये काय होतंय, जात आहे. आणि जाताना तो काय करत आहे, रेडिएशन इमिट करत आहे. तर आपल्याला ह्या रेडिएशनची वेवलेंथ फाइंड आउट करायची आहे. आपल्याला एक फॉर्म्युला आहे, डेल्टा ई इज इक्वल टू E2 मायनस E1. हा आपल्याकडे काय फॉर्म्युला आहे, बरोबर. आता आपण काय करू, सपोज आपण याची व्हॅल्यू टाकली, म्हणजे E2 ची किती टाकू, -13.6 झेड स्क्वेअर, ठीक आहे. हा आपला झेड स्क्वेअर आपला डिवाइड बाय N2 स्क्वेअर मायनस 13.6 झेड स्क्वेअर अपॉन N1 स्क्वेअर, ठीक आहे. हा आपला झाला. आता आपण काय करू, मायनस इंटू मायनस प्लस करून घेऊ, ठीक आहे. सो इथे लिहित आहे प्लस वाला, विच इज इक्वल टू -13.6 झेड स्क्वेअर अपॉन N2 स्क्वेअर प्लस झाला हा किती 13.6 झेड स्क्वेअर अपॉन N1 स्क्वेअर. आता आपण याला थोडीशी अरेंजमेंट चेंज करणार आहोत. ती अरेंजमेंट कशी आहे की इथे ही जी टर्म आहे याला आपण ह्या साईडला घेऊन येऊ आणि याला आपण समोर घेऊ. म्हणजे काय होऊन जाईल 13.6 झेड स्क्वेअर अपॉन हा झाला आपला N1 स्क्वेअर, ठीक आहे. आणि याला आपण इकडे गेलं तर हा मायनस होऊन जाईल, -13.6 झेड स्क्वेअर अपॉन N2 चा स्क्वेअर, ठीक आहे. असं होऊन जाईल. आता आपण काय करतो 13.6, ठीक आहे, 13.6 झेड स्क्वेअर कॉमन घेतो आणि इथे होऊन जाईल 1 अपॉन N1 स्क्वेअर मायनस 1 अपॉन N2 स्क्वेअर, ठीक आहे. हा फॉर्म्युला होऊन जाईल. आता ही व्हॅल्यू कशाची इक्वल आहे, तर ही आपली आहे डेल्टा ई इज इक्वल टू, बरोबर. आपल्याला माहिती डेल्टा ईचा फॉर्म्युला काय असते, डेल्टा ई इज इक्वल टू HC अपॉन लॅमडा असते, बरोबर. विच इज इक्वल टू काय झालं, आपण लिहू शकतो 13.6 झेड स्क्वेअर इंटू 1 अपॉन N1 स्क्वेअर मायनस 1 अपॉन N2 स्क्वेअर असं लिहू शकतो. आता छोटीशी अरेंजमेंट करू. आपण काय करू, दोघांनाही डिवाइड आणि मल्टिप्लाय करू HC ने, ठीक आहे. इथे आपण इथे HC ने काय करू, डिवाइड आणि मल्टिप्लाय करू. तर हे HC कॅन्सल होऊ शकते. म्हणजे आपल्याला काय मिळालं, तर आपल्याला 1 अपॉन लॅमडा मिळालं. इथे 1 अपॉन लॅमडा विच इज इक्वल टू 13.6 झेड स्क्वेअर अपॉन HC इंटू 1 अपॉन N1 स्क्वेअर मायनस 1 अपॉन N2 स्क्वेअर. हा फॉर्म्युला मिळाला, ठीक आहे. मग आता आपण काय करू, हा फॉर्म्युला जो आहे, ठीक आहे, हा जो फॉर्म्युला आहे आपला, आता यामध्ये आपल्याला एक व्हॅल्यू दिली आहे 13.6 अपॉन HC, ठीक आहे. याला आपण काय, याच्या जागी आपण काय करतो, आर घेतो. आर म्हणजे काय, तर आर म्हणजे होते आपला रेडबर्ग कॉन्स्टंट, ठीक आहे. ही व्हॅल्यू आपण काय घेतली, कन्सिडर केली आर म्हणून, ठीक आहे. तर फॉर्म्युला काय झाला, 1 अपॉन लॅमडा इज इक्वल टू आर झेड स्क्वेअर अपॉन 1 अपॉन N1 स्क्वेअर मायनस 1 अपॉन N2 स्क्वेअर, बरोबर. हा झाला आपला फॉर्म्युला तयार, ठीक आहे. आता आर ची व्हॅल्यू किती असते, तर आर ची व्हॅल्यू आपली असते 1.09 इंटू 10⁻⁷ मीटर इनवर्स इतकी, ठीक आहे. ही काय आपली झाली रेट आर ची व्हॅल्यू झाली, ठीक आहे. हा आपली आर ची व्हॅल्यू, ठीक आहे. आता आर ची व्हॅल्यू तयार झाली आपली. आणि झेड म्हणजे काय होते, तर इथे आपण काय टाकतो, ऍटॉमिक नंबर टाकतो. म्हणजे हेलियमची जर केस असेल तर काय होऊन जाईल, झेड इक्वल टू 2 होईल, ठीक आहे. लिथियम असेल तर आपण काय घेतो, इथे झेड इक्वल टू 3 घेतो, ठीक आहे. आणि हा काय असेल, H प्लस असेल, हा 2 प्लस असेल, कारण हे काय झाले, हायड्रोजन लाईक ऍटम झाले, ठीक आहे. तर असं असेल, ठीक आहे. आता आपल्याला प्रॉपर फॉर्म्युला मिळालाय, तर आपला हा काय झाला, प्रॉपर फॉर्म्युला झाला, ठीक आहे. कोणता, याला आपण ब्रॅकेटमध्ये टाकून घेऊ हा फॉर्म्युला, ठीक आहे. हा आपला प्रॉपर फॉर्म्युला झाला. आता हा फॉर्म्युला जो आहे तो आपण पुट करू आपल्या मगाशीच्या क्वेश्चन मध्ये, ज्याच्यात आपल्याला वेवलेंथ काढायची होती, ठीक आहे. हा क्वेश्चन होता, याच्यात आपल्याला वेवलेंथ काढायची होती. सो आपण इथे फॉर्म्युला लिहून घेऊ. फॉर्म्युला काय आहे,
1 upon lambda which is equal to r z square ब्रॅकेट मध्ये 1 upon n1 स्क्वेअर मायनस 1 upon n2 स्क्वेअर हा आपला फॉर्म्युला आहे. ठीक आहे, यामध्ये आता व्हॅल्यू पुट करून घेऊ आपण. r इज इक्वल टू ची व्हॅल्यू किती होती 1.09 इंटू 10 to the power 7. हायड्रोजन साठी आहे हा क्वेश्चन. आपण इथे बघा क्वेश्चन काय होता, इलेक्ट्रॉन ऑफ अन हायड्रोजन. बरोबर, हायड्रोजन साठी आहे म्हणजे झेड ची व्हॅल्यू किती असणार आहे 1, n1 आहे 1, n2 आहे 2. ठीक आहे, व्हॅल्यू पुट करू आपण. काय होऊन जाईल, झेड होऊन जाईल आपला 1 स्क्वेअर. ठीक आहे, 1 चा स्क्वेअर झाला आणि हा आपला 1 स्क्वेअर म्हणजे हा, बरोबर 1 स्क्वेअर बनत असेल आणि मायनस 1 अपॉन 2 चा स्क्वेअर म्हणजे हा होऊन जाईल 4. बरोबर, सो आपण इथे लिहिणार काय, इथे लिहून घेऊ. आता सध्या ही व्हॅल्यू पुट करायची जागी आपण आर लिहून घेऊ. ठीक आहे, आर, आणि हे काय होऊन जाईल 1. ठीक आहे, 1 अपॉन 1 मायनस 1 अपॉन 4 हे होऊन जाईल. ठीक आहे, त्याला सॉल्व्ह केलं तर काय होऊन जाईल, हा होऊन जाईल आपला आर आणि हा होऊन जाईल आपला 3/4. ठीक आहे, हा झाला आपला 3/4 1 अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू. आता जर आपल्याला लॅम्बडा करायचं असेल देअरफॉर, कारण वेव्हलेंथ काढायचं ना, 1 अपॉन लॅम्बडा नाही काढायचं आपल्याला. बरोबर, आपल्याला वेव्हलेंथ काढायची, तर आपण काय करू, हे सगळं वरती नेऊ. हे काय होऊन जाईल 1 अपॉन आर होऊन जाईल आणि हा 4 अपॉन 3. ठीक आहे, तर यामध्ये काय करायचं डायरेक्ट, कारण प्रत्येक वेळेस वेव्हलेंथ काढताना आपल्याला हे कॅल्क्युलेशन करावंच लागणार आहे. तर जेव्हा जेव्हा 1 अपॉन आर असेल, ठीक आहे, तर इथे आपण व्हॅल्यू पुट केली तर आपला आन्सर येते 911 अँगस्ट्रॉम. ठीक आहे, हे काय येते आपला आन्सर, ह्याला आपण लक्षात ठेवणार. ठीक आहे, हे काय झालं आपलं आन्सर झालं. ठीक आहे, सो इथे आपण ती व्हॅल्यू पुट करून घेऊ. काय होऊन जाईल इथे होऊन जाईल 911 इंटू 4/3 विच इज इक्वल टू 1214 एमस्ट्रॉम. ठीक आहे, 0.66 आपण हे 15 करून घेऊ. ठीक आहे, सो हे काय झालं आपलं आन्सर झालं, एवढा आपला आन्सर येणार. ठीक आहे, आता आपण कॅल्क्युलेशन केलं, याच्यासाठी आपण वेव्हलेंथचा फॉर्म्युला पाहिला. आपल्याला हा पॉईंट सुद्धा लक्षात ठेवायचा आहे की आर 1 अपॉन आर इज इक्वल टू हे. ठीक आहे, आपण याला टीएसटी म्हणू. जितके पण आपण फॉर्म्युले किंवा शॉर्ट ट्रिक बघणार आहोत ना, ठीक आहे, शॉर्ट ट्रिक स्पेशली, फॉर्म्युले तर असतातच. ठीक आहे, पण जितके पण शॉर्ट ट्रिक बघणार आहोत त्याला आपण काय म्हणू की टीएसटी म्हणू. ठीक आहे, टीएसटी म्हणजे टाइम सेव्हिंग ट्रिक. ठीक आहे, सो आपण टीएसटी आपला काय 1 अपॉन आर इज इक्वल टू 911 एमस्ट्रॉम. ठीक आहे, सो आपण ह्या क्वेश्चनमुळे आपल्याला काय बेनिफिट झाला, आपल्याला फॉर्म्युला डिराईव्ह करता आला. बरोबर, सो आपण फॉर्म्युला डिराईव्ह केलाय. आता नेक्स्ट मध्ये आपण काय बघणार आहोत, ऍक्च्युली आपण हे जी प्रॉब्लेम डिस्कस केलं ना त्याबद्दलच आहे. ठीक आहे, सो आपल्याला आपण वेव्हलेंथ आणि फॉर्म्युला काढला एनर्जीचा. ठीक आहे, एनर्जी आणि वेव्हलेंथचा फॉर्म्युला डिराईव्ह केला आणि आपल्याला हे कळलं की इलेक्ट्रॉन जो आहे, बेसिकली आतापर्यंत जे काही आपण स्टडी करत आहोत, आतापर्यंत जितकं काही डिस्कस करत आहोत, त्यामध्ये सिंपल काय होतं की आपल्या न्यूक्लियस सेंटरमध्ये आहे. ठीक आहे, आणि अराउंड आपल्या शेलमध्ये काय इलेक्ट्रॉन्स आहेत. इलेक्ट्रॉन जर हायर एक्सायटेड स्टेटमध्ये जर गेले असतील, हायर एनर्जी लेवलमध्ये गेले असतील, तर ते जेव्हा ते डिएक्सायटेशन करतात, रेडिएशन इमिट करतात. बरोबर, रेडिएशन ते काय करतात, इमिट करतात, आणि ते रेडिएशन काय असतील, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन असतात ते. ठीक आहे, म्हणजे ह्या रेडिएशन याची काय असणार आहे, पर्टिक्युलर याची काय म्हणू आपण, पर्टिक्युलर काय असणार आहे, वेव्हलेंथ असणार आहे. ठीक आहे, त्या रेडिएशनची. ठीक आहे, आणि आता आपल्याला त्याच रेडिएशन बद्दल पण डिस्कस करायचे आणि सोबत काय डिस्कस करायचे की ते कोणत्या एनर्जी लेवल पासून कोणत्या एनर्जी लेवलवर येतात आणि त्याचं नाव काय. ठीक आहे, ते डिस्कस करणार वन बाय वन. सपोज इन्फिनाइट लेवलवर आहे. ठीक आहे, आणि ती N1 लेवलवरच येत आहे किंवा N7 लेवलवर आहे, N1 वर येत आहे, N5 वर असो, N4 वर किंवा N3 N2 वर. जर ती N2 पासून N1 वर, N3 पासून N1 वर, N इन्फिनिटी पासून N1 वरच येत असेल तर त्याला आपण म्हणतो लायमन सिरीज. ठीक आहे, मग आहे जर आपला इलेक्ट्रॉन जो आहे, ठीक आहे, तो N इन्फिनिटी वर आहे आणि जर तो N2 वर रीच होत आहे तर आपण त्याला काय म्हणू, बाल्मर सिरीज म्हणू. म्हणजे हे जे असणार आहे N7 to N2, म्हणजे N2 वर समोर मग ती कोणत्याही लेवलवर असो, पण आपला इलेक्ट्रॉन जो आहे तो कुठे आला पाहिजे, तो आला पाहिजे आपला इलेक्ट्रॉन N2 लेवलवर, तर आपण त्याला काय म्हणू, बाल्मर सिरीज म्हणू. ठीक आहे, तर जेव्हा N इन्फिनिटी पासून N1 पर्यंत इलेक्ट्रॉन रीच करते तर सोबत काय करते, रेडिएशन इमिट करते. तर ते रेडिएशन कोणते असतात, अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन असतात. ठीक आहे, मग काय आपले त्याच्यानंतर आहे आपलं की तो N इन्फिनिटी पासून
N2 वर रीच करायचं, त्याला आपण काय म्हणू, बाल्मर सिरीज म्हणू. आणि बाल्मर सिरीज जी असते तर तिथून येताना ती रेडिएशन कोणती इमिट करते, तर ती जी रेंज असते ती असते आपली विजिबल रिजन वाली. आणि विजिबल रिजन म्हणजे आपण बघू शकतो डोळ्यांनी कोणता कलर आहे कोणता काय आहे, बरोबर. त्यानंतर काय, पाशन सिरीज आहे, म्हणजे याच्यामध्ये काय असणार आहे, एन इन्फिनिटी किंवा N7 N6 N5 N4 कुठूनही ऍट द पॉइंट कुठे त्याला रीच करायचंय, N=3 वर रीच करायचं, त्याला आपण काय म्हणू, पार्शियल सिरीज म्हणू. आणि याच्या इथे येताना जे रेडिएशन निघणार आहे, ठीक आहे, ते रेडिएशन जे असणार आहे ते असणार आहे नियर इन्फ्रारेड. ठीक आहे. नेक्स्ट आहे आपलं ब्रॅकेट. ब्रॅकेटमध्ये काय आहे की एन इन्फिनिटी असू दे, N7 N6 N5 कुठूनही असू दे, त्याला रीच कुठे करायचंय, N4 वर रीच करायचंय, त्याला आपण काय म्हणू, ब्रॅकेट म्हणू. ठीक आहे, त्याला ब्रॅकेट सिरीज म्हणू आपण. आणि ही जी असते याची रेडिएशनची रेंज असते फार इन्फ्रारेड. ठीक आहे. त्यानंतर काय, पी फंड आहे. ठीक आहे, पी फंड मध्ये काय असते की आपला जो एन इन्फिनिटी आहे किंवा N7 N6 जे पण असणार आहे, ठीक आहे, पण ऍट द पॉइंट कुठे रीच करायचं, त्याला N5 वर रीच करायचं. ठीक आहे, तर N5 वर जर तो रीच करत असेल त्याला आपण काय म्हणू, पी फंड म्हणू. ठीक आहे, पी फंड झालं. त्यानंतर आपण काय डिस्कस करणार आहोत, त्यानंतर आणखी एक नाव असते. ठीक आहे, जर तो 6 वर रीच करत असेल, ठीक आहे, जर तो एन इन्फिनिटी पासून 6 वर, N7 पासून 6 वर रीच करत असेल, त्याला आपण म्हणतो हम्फ्री म्हणतो. आणि ही जी असते याची सुद्धा काय असते, रेंज आपली, सॉरी, काय आपली रेडिएशन जो इमिट होणार आहे, ठीक आहे, याच्यामुळे जो रेडिएशन इमिट होणार आहे तो पण असणार आहे आपला इन्फ्रारेड वाला. सॉरी, याचं जे रेडिएशन असणार आहे ते असणार आहे मायक्रोवेव्हचं. ठीक आहे, आता फक्त विजिबल रिजन वालेच जे आहेत तेच आपल्याला दिसतील, त्याचेच कलर आपल्याला दिसतील. बाकी कशाचेही आपल्याला कलर दिसणार नाही. ठीक आहे, नॉर्मली कलर दिसणार नाही यांचे. आणि विजिबल रेंज जी आहे ती कुठे आहे, 400 पासून 700 पर्यंत, एमस्ट्रॉंग युनिट पर्यंत असते. ठीक आहे, आता जर आपल्याला कोणी विचारलं की फर्स्ट लाईन ऑफ लायमन सिरीज काय आहे, फर्स्ट लाईन ऑफ लायमन सिरीज काय असणार आहे फर्स्ट लाईन ऑफ लायमन सिरीज, तर ती आहे आपली N2 पासून N1 वाली. ठीक आहे, ही काय आपली फर्स्ट लाईन आहे. जर आपल्याला याची वेवलेंथ काढायची असेल, ठीक आहे, आता नेक्स्ट आहे की आपल्याला याची वेवलेंथ फाइंड आउट करायची आहे. तर वेवलेंथचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. ठीक आहे, आता आपल्याला N2 पासून N1 कडे आहे, म्हणजे N2 जो असणार आहे तो असणार आहे 2 आणि N1 जो असणार आहे तो असणार आहे 1. ठीक आहे, याची वेवलेंथ काढायची आहे. फॉर्म्युला काय आपल्याकडे, फॉर्म्युला आहे आपला 1/λ आर झेड, हायड्रोजन साठी आता म्हणून 1 कन्सिडर करू, अपॉन 1/N1 स्क्वेअर मायनस 1/N2 स्क्वेअर. ठीक आहे, आपण काय करू, आर ची व्हॅल्यू पुट करून घेऊ. सॉरी, आपण काय करू, पूर्ण याला सॉल्व्ह करणार आहोत. तर आपण अशा टाईपचा क्वेश्चन ऑलरेडी सॉल्व्ह केलाय, बरोबर. आपण अशा टाईपचा क्वेश्चन जो होता तो ऑलरेडी इथे सॉल्व्ह केला होता. ठीक आहे, ज्यामध्ये आपण हायड्रोजन N1 N2 वाली व्हॅल्यूज घेतली होती. ठीक आहे, ती त्याच्यावरून आपण किती आपला आन्सर जे आहे ते किती आलं होतं, तो 1215, बरोबर, एमस्ट्रॉंग आलं होतं. हे आपला वेवलेंथ वाला आन्सर आहे. ठीक आहे, इथे पण पहिला 1 आणि 2 आपण घेत होता, N=1 आणि N=2, तर सेम कॅल्क्युलेशन आहे. वेवलेंथ किती आली याची, 1215. लिहून घेऊयात इथे, वेवलेंथ =1215 एमस्ट्रॉंग इतकी. जर आपल्याला लास्ट लाईन काढायची असेल, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आपल्याला जर विचारलं लास्ट लाईन ऑफ लायमन सिरीज काय असणार आहे, तर आपल्याला माहित नाही ना की लास्ट लाईन कुठपर्यंत असेल, तर आपण त्याला काय म्हणू, एन इन्फिनिटी पासून एन इन्फिनिटी टू N=1 ही काय असेल, आपली लास्ट लाईन असेल. लक्षात ठेवायचं आहे, फर्स्ट लाईन काय आहे, काय N2 पासून N1 वाली फर्स्ट लाईन असणार आहे लायमन सिरीजची. आणि लास्ट लाईन काय असणार आहे आपली, लास्ट लाईन असणार आहे एन इन्फिनिटी पासून N1 पर्यंत. ठीक आहे, आता जर याची वेवलेंथ विचारली असेल, वेवलेंथ, आपण कसं काढू, आपल्याकडे फॉर्म्युला आहे 1/λ विच इज इक्वल टू काय, आर झेड स्क्वेअर अपॉन 1/N1 स्क्वेअर. आता हा काय झाला, N1 आहे, N1 ची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे, म्हणजे 1 स्क्वेअर मायनस 1 हा काय झाला, इन्फिनिटी झाला, बरोबर, इन्फिनिटीचा स्क्वेअर. ठीक आहे, तर 1/∞ काय होते, 1/∞ तर 0 होऊन जाते, बरोबर. सिम्पली इथे काय असणार आहे, 0 होऊन जाईल. तर हा काय होऊन जाईल आपला
आर, हायड्रोजन आहे म्हणजे 1 येऊन जाईल इथे आणि आपला 1 मायनस 0. ठीक आहे, म्हणजे विच इज इक्वल टू आर. लॅमडा इज इक्वल टू काय होऊन जाईल, आर होऊन जाईल. आणि आपल्याला माहिती आहे आरची व्हॅल्यू किती आहे, आरची व्हॅल्यू आपली 911 एंगस्ट्रॉम. ठीक आहे, सो आपल्याला काय कळलं याच्यावरून, याच्यावरून फर्स्ट लाईन ऑफ लायमन सिरीजची वेवलेंथ आपण फाइंड आउट केली, लास्ट लाईन ऑफ लायमन सिरीजची वेवलेंथ फाइंड आउट केली. ठीक आहे, बेसिकली आपल्याला लायमन सिरीजची रेंज कळली आहे. ठीक आहे, रेंज ऑफ लायमन सिरीज काय आहे रेंज, तर रेंज जी आहे ती आहे आपली 1216 एमस्ट्रॉंग टू 911 एमस्ट्रॉंग इतकी. ठीक आहे, ही काय वेवलेंथ आहे. ठीक आहे, वेवलेंथची रेंज आहे लायमन सिरीजची, की एवढ्या रेंजमध्ये आपल्याला काय मिळणार आहे, लायमन सिरीज मिळणार आहे. ठीक आहे, तर सपोज आपल्याला फर्स्ट लाईन ऑफ बाल्मर सिरीज काढायची असेल तर बाल्मर सिरीज म्हणजे काय असते की एन इन्फिनिटी असो किंवा एन इक्वल टू कितीही टर्म असो, पण त्याला रीच कुठे करायचे, एन टू मध्ये रीच करायचं. ठीक आहे, तर सपोज आपल्याला काढायचं आहे फर्स्ट लाईन ऑफ बाल्मर सिरीज. काय असणार आहे फर्स्ट लाईन ऑफ बाल्मर सिरीज, तर ती असेल आपली एन इक्वल टू 3 टू एन इक्वल टू 2. आता याची वेवलेंथ जर आपल्याला काढायची असेल तर आपण काय करू, फॉर्म्युला आपला 1 लॅमडा इज इक्वल टू आर झेड. हायड्रोजनची व्हॅल्यू काय असणार आहे, हायड्रोजनची व्हॅल्यू 1 असेल. ठीक आहे, म्हणजे झेड इक्वल टू आपला 1 असणार आहे. ठीक आहे, इंटू 1/n1 स्क्वेअर मायनस 1/n2 स्क्वेअर आहे. यामध्ये आता व्हॅल्यू पुट करून घेऊ, काय होऊन जाईल, आर झेड तर लिहिणार नाही कारण हायड्रोजन आहे, 1च व्हॅल्यू असणार आहे. n1 ची व्हॅल्यू किती झाली, n1 ची व्हॅल्यू झाली 2 चा स्क्वेअर म्हणजे 4 मायनस हा काय झाला 3 चा स्क्वेअर म्हणजे हा झाला 9. ठीक आहे, विच इज इक्वल टू किती, विच इज इक्वल टू झाला आपला आर इंटू 5/36 1 लॅमडाची व्हॅल्यू. लॅमडा इज इक्वल टू काय होऊन जाईल 1/r इंटू 36/5. आणि 1/r ची व्हॅल्यू किती असते, तर 1/r ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे किती आहे, 911 इंटू, ठीक आहे 911 एमस्ट्रॉंग इंटू काय होऊन जाईल 36 डिवाइड बाय 5. याला सॉल्व्ह केलं तर आपला आन्सर येते 6559 एमस्ट्रॉंग. सो आपण वेवलेंथ कशाची काढली, आपण काढली फर्स्ट लाईन ऑफ बाल्मर सिरीजची वेवलेंथ. बरोबर, सो आपल्याला इथे क्वेश्चन जे आहेत ते असं देणार नाही की रेंज नाही देणार, ते होऊ शकते वर्ड्स मध्ये आपल्याला विचारतील की फर्स्ट लाईन ऑफ बाल्मर सिरीज काय आहे, सेकंड लाईन ऑफ बाल्मर सिरीज, किंवा ते असंही विचारू शकतात की फर्स्ट लाईन ऑफ लायमन बाल्मर, काही कोणत्याही रेंजची आपल्याला विचारू शकतात. तर आपल्याला माहिती पाहिजे की काय काढायचं. ठीक आहे, आता एक क्वेश्चन डिस्कस करू. ठीक आहे, क्वेश्चन इझी आहे, आपले कन्सेप्ट आणखी स्ट्रॉंग होतील. आपल्याला काढायचंय टोटल नंबर ऑफ स्पेक्ट्रल लाईन. ठीक आहे, स्पेक्ट्रल लाईन आपल्याला फाइंड आउट करायचे, टोटल नंबर ऑफ. क्वेश्चन मध्ये दिलाय की n इक्वल टू 4 टू n इक्वल टू 1 मध्ये जाताना किती स्पेक्ट्रल लाईन येतील ते आपल्याला काढायचे. ठीक आहे, तर आपण काय करू, आपण सगळ्यात पहिले ही आपली 1 लाईन 2 लाईन 3 आणि 4. ठीक आहे, सो हे झालं आपलं n इक्वल टू 1 2 3 4. आपला इलेक्ट्रॉन इथे आहे. बरोबर, त्याला फर्स्ट याच्यावर यायचं आहे, तर तो किती स्पेक्ट्रल लाईन देईल, तर आपण ते काउंट करू. होऊ शकते की तो 4th वरून डायरेक्ट फर्स्ट वर जम्प करेल. ठीक आहे, तर एक झाली आपली ही स्पेक्ट्रल लाईन. असंही होऊ शकते की तो पहिले सेकंड वर जम्प करेल, मग सेकंड वरून फर्स्ट वर जम्प करेल. बरोबर, तर हा आपला सेकंड आणि ही थर्ड लाईन. बरोबर, आता दुसरी आणखी पॉसिबिलिटी काय की तो 3 वर रीच करेल आणि मग 3 पासून डायरेक्ट 1 वर रीच करेल. तर ही काय झाली एक्सपेक्टेड लाईन, म्हणजे ही नंबर 4 ची आणि ही नंबर 5 ची. आणखी काय पॉसिबिलिटी आहे, तर आणखी पॉसिबिलिटी अशी आहे की तो 4th वर तर गेला. ठीक आहे, आता आता नेक्स्ट पॉसिबिलिटी काय की होऊ शकते की तो पहिले फोर्थ पासून थर्ड वर येईल आणि मग थर्ड पासून सेकंड वर आणि सेकंड पासून फर्स्ट वर. तर सेकंड आणि फर्स्ट वाली जी आहे ती मॅच झाली तर आपण याला काउंट करणार नाही. ठीक आहे, आणि थर्ड पासून फोर्थ वाली पण मॅच झाली तर ती पण आपण स्पेक्ट्रल लाईन डबल काउंट नाही करणार. म्हणजे थर्ड टू सेकंड जी आहे ती काय झाली नंबर 6. तर टोटल किती स्पेक्ट्रल लाईन असतील, 6 स्पेक्ट्रल लाईन येतील. पण प्रत्येक वेळेस कॅल्क्युलेट करणं आणि प्रत्येक कॅल्क्युलेशन करेक्ट राहणं पॉसिबल आहे का, नाही आहे. ठीक आहे, होऊ शकते आपले
आपली मोजताना लाईन्स चुकू शकतात, तर आपण काय करू, डायरेक्ट फॉर्म्युला बघणार आहे. ठीक आहे, कारण फॉर्म्युला आणि स्पेक्ट्रल लाईन काढणं इझी होऊन जाईल. सो फॉर्म्युला काय आपला, फॉर्म्युला आहे टोटल नंबर ऑफ स्पेक्ट्रल लाईन इज इक्वल टू काय असेल, इज इक्वल टू असेल आपला n2 मायनस n1 इंटू n2 मायनस n1 प्लस 1 डिवाइड बाय 2. हा काय झाला आपला फॉर्म्युला झाला. ठीक आहे, तो हा आपला फॉर्म्युला आहे ज्याच्याने आपण काय करतो, टोटल नंबर ऑफ स्पेक्ट्रल लाईन काढतो. आता जो आपण काढला आहे, आपण एकदा फॉर्म्युला चेक करून बघू की करेक्ट येते की नाही 6 लाईन. ठीक आहे, सो आपल्याला गिवन काय दिलंय, आपल्याला दिलंय n2 इज इक्वल टू 4 आणि n1 इक्वल टू आपल्याला दिलाय 1. ठीक आहे, ह्या फॉर्म्युलानुसार जर आपण काढलं, ठीक आहे, टोटल नंबर ऑफ स्पेक्ट्रल लाईन ठीक आहे, SL ने रिप्रेझेंट करू. काय झालं, n2 किती आहे 4 मायनस 1. ठीक आहे, 3 होऊन जाईल. हे काय झालं आपलं 4 किती 4 आहे मायनस 1 प्लस 1 डिवाइड बाय 2. हे तर कटून गेले एकमेकांसोबत. ठीक आहे, का राहिलं 4. ठीक आहे, 4 मायनस 1 3 इंटू 4 डिवाइड बाय 2. हे होऊन जाईल 2 म्हणजे विच इज इक्वल टू 6. 6 स्पेक्ट्रल लाईन म्हणजे फॉर्म्युलाने ऍक्च्युली आन्सर येते. ठीक आहे, सो हा काय झाला आपला टोटल नंबर ऑफ स्पेक्ट्रल लाईनचा फॉर्म्युला आपण डिराईव्ह केला. ठीक आहे, तर आणखी आपण एक क्वेश्चन डिस्कस करून घेऊ. ठीक आहे, एक क्वेश्चन आणखी डिस्कस करून घेऊ. ठीक आहे, सपोज क्वेश्चन दिला आपल्याला टोटल नंबर ऑफ स्पेक्ट्रल लाईन काढायचे n इक्वल टू 5 टू n इक्वल टू 1 असं आहे. तर आपण तोच फॉर्म्युला आपण टाकू की स्पेक्ट्रल लाईन विच इज इक्वल टू काय असणार आहे, तर आपल्या फॉर्म्युलाच्या अकॉर्डिंग काय आहे, आपलं फॉर्म्युलाच्या अकॉर्डिंग आहे n2 मायनस n1 इंटू n2 मायनस n1 प्लस 1. ठीक आहे, डिवाइड बाय 2. सो इथे टाकू, हा काय होऊन जाईल 5 मायनस 1 इंटू 5 मायनस 1 प्लस 1 डिवाइड बाय होऊन जाईल आपला 2. ठीक आहे, मायनस 1 प्लस 1 कटले, काय झालं इथे 4 इंटू 5 डिवाइड बाय 2. हे झाला 2 म्हणजे 10 स्पेक्ट्रल लाईन येतील. ठीक आहे, सो आपण स्पेक्ट्रल लाईन कसे काढायचे ते फॉर्म्युले बघितले. आता आपण टोटल एकदा बघणार आपण आपल्याला काय काय लक्षात ठेवायचं याच्यामध्ये. तर आपल्याला टोटल नंबर ऑफ स्पेक्ट्रल लाईनचं फॉर्म्युला लक्षात ठेवायचं. ठीक आहे, काय येणार आहे म्हणून. ठीक आहे, टोटल नंबर ऑफ स्पेक्ट्रल लाईन. आणखी काय बघितलं आपण, तर आपण वेवलेंथचा फॉर्म्युला बघितला. ठीक आहे, आपल्याला आणखी ही वाला पण लक्षात ठेवायचंय की फर्स्ट लाईन ऑफ बाल्मर सिरीज जी आहे ती काय आहे, n इक्वल टू 3 टू n इक्वल टू 2. ठीक आहे, मग काय लास्ट लाईन ऑफ लायमन सिरीज काय n इन्फिनिटी टू n1. फर्स्ट लाईन ऑफ लायमन सिरीज काय, तर ती n2 पासून n1 वाली आहे. ठीक आहे, मग काय हे लक्षात ठेवायचे की तो जर रीच करत असेल फर्स्ट याच्यावर तर आपण त्याला काय म्हणतो, आपण त्याला म्हणतो लायमन सिरीज. ठीक आहे, जर तो सेकंड वर रीच करत असेल, आता n काही पण असू दे. ठीक आहे, n2 ची व्हॅल्यू n इन्फिनिटी 5 3, पण n1 जो असणार आहे तो काय असणार आहे 2 असणार आहे. तर आपण त्याला काय म्हणू, बाल्मर म्हणू. मग पार्शियल सिरीज ब्रॅकेट पीफन आणि नंतर काय हम्फ्री. ठीक आहे, ही काय आपली हम्फ्री आहे. मग काय आपण आर ची व्हॅल्यू लक्षात ठेवायची आपल्याला 1.09 इंटू 10 टू द पॉवर 7 मीटर इनवर्स. ठीक आहे, हा आपल्याला फॉर्म्युला जो आहे तो लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, महत्वाचा फॉर्म्युला आहे हा वेवलेंथ काढायला. ठीक आहे, हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. मग काय आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, तर आपल्याला एनर्जीचा फॉर्म्युला आहे तो पण लक्षात ठेवायचा आहे. सोबत आपल्याला 1/r ची व्हॅल्यू लक्षात ठेवायची. डायरेक्ट कॅल्क्युलेशन करणं इझी होऊन जाईल 911 एंगस्ट्रॉम इतकं. ठीक आहे, सो वेवलेंथ वाला झाला. एनर्जीचा फॉर्म्युला तर लक्षात ठेवायचाच आहे. ठीक आहे, आपल्याला हे माहित पाहिजे की एक्झॅक्टली रेडिएशन का बरं निघत आहे. ठीक आहे, त्याचं रिझन नील बोहनी प्रॉपर मॉडेलने एक्सप्लेन केलंय, आपण डिस्कस केलं ते ऑलरेडी. ठीक आहे, नोड, रेडियल नोड, अँग्युलर नोड. ठीक आहे, रेडियल नोडचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे की रेडियल नोड कसं काढतो आपण आणि अँग्युलर नोड कसं काढतो. ठीक आहे, रेडियल नोड, अँग्युलर नोड. ठीक आहे, हे फॉर्म्युले आपण ऑलरेडी डिस्कस केले. ठीक आहे, पीफन रूल, सॉरी पीफन नाही, आपला पॉली एक्सक्लुजन रूल, अबाव प्रिन्सिपल आणि हुन्स रूल हे लक्षात ठेवायचे 3 पण. ठीक आहे, की
काय ते रूल म्हणत आहेत म्हणून. ठीक आहे, मग आहे स्पिन क्वांटम नंबर, मॅग्नेटिक अझिमुथल क्वांटम नंबर. ठीक आहे, हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, आणि आपल्याला हे पण बघायचं की प्रिन्सिपल क्वांटम नंबरमुळे आपल्याला एनर्जीचा फॉर्म्युला कळला होता. ठीक आहे, कारण प्रिन्सिपल क्वांटम नंबर आपल्याला एनर्जी ऑफ शेल बद्दल सांगते, सो एनर्जीचा फॉर्म्युला आणि सोबत रेडियस ऑफ ऑर्बिट पण आपल्याला कळते, तर रेडियसचा आपण फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, आणि हा चॅप्टर जो आहे तो ऍक्च्युली इनऑर्गॅनिक कन्सेप्टनी कम्प्लीट झालाय. ठीक आहे, आपल्याला ऍक्च्युली पिरियॉडिसिटी स्टार्ट करायचं, त्याच्या अकॉर्डिंग हा टॉपिक आता संपलाय. थँक्यू.